समचरणी उभा चैतन्याचा गाभा त्रैलोक्याची शोभा पांडुरंग भक्ताचे जीवन साधता साधन सुखाचे निधान पांडुरंग मुक्तिकल्पद्रुम महाफळ उत्तम गोपिकांचा काम पांडुरंग भक्ताचे जीवन साधता साधन सुखाचे निधान पांडुरंग एकाएकी विनटला तो सदा संचला एकाएकी विनटला तो सदा संचला एका जनार्दनी भेटला पांडुरंग भक्ताचे जीवन साधता साधन सुखाचे निधान पांडुरंग विठ्ठल विठ्ठल मनोजवं मारुततुल्यवेगं जितेन्द्रियं बुद्धिमतां वरिष्ठं वातात्मजं वानरयूथमुख्यं श्रीरामदूतं शरणं प्रपद्ये गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णु गुरुर्देवो महेश्वरः गुरुर्साक्षात् परब्रह्म तस्मै श्रीगुरवे नमः कैलासराणा शिवचन्नौळी फणींद्रमाथा मुकुटी जळाळी कारुण्य सिंधू भवदुःखहारी शंभो मदपूर्णकारी या देवी सर्वभूतेषु शान्तिरूपेण संस्थितः नमस्तस्यै 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 नमो नमः समचरण सरोजं सान्द्रनीलाम्बुलाभं जगन्निहितपाणिं वन्दनं वन्दनानां चरणतुलसीमाला कन्दरं पुण्यनेत्रं सदयद्रवरहासं विठ्ठलं चिन्तयामि जय भानुजो भानुवाराध्येला तयाचे कुळी दीपतो दिव्य झाला हरिभक्तीला गोविंदाले समजता नमस्कार सद्गुरु एकनाथा पांडुरंगा करू प्रथम नमः बाबाजी सद्गुरुदास तुकाराम जयांचे गिर्यास्मरण होय सकल विद्यांचे अधिकरण तेची वंदू श्री गुरुचरण ते नमस्कारो न्याता पंढरीच्या देवराया दंडवत तुझे दंडवत तुझे पंढरीच्या देवराया दंडवत तुझे पाया समचरणी उभा चैतन्याचा गाभा त्रैलोक्याची शोभा पांडुरंग प्रस्तुत प्राप्त प्रसंगी श्री क्षेत्र
पैठण नगरी पुण्यसरिदा गोदावरी मातेच्या पवित्र कुशीमध्ये संत श्रेष्ठ शांतीब्रह्म संत एकनाथ महाराजांच्या चरण सानिध्याजवळ नवीन वसलेले हे कावसान आणि या कावसान प्रभागामध्ये प्रतिवार्षिक नियमाप्रमाणे सुरू असलेला हा गीता जयंती आणि दत्त जयंतीच्या निमित्तानं सुरू असलेला हा अखंड आहे आमचा योगायोग असा आज गीता जयंती तर आहेच आहे पण मोक्षदा एकादशी सुद्धा काय वर्णन करावं गीतेचे महाराज म्हणे भगवान श्रीकृष्णाने गीता अर्जुनाला सांगितली धर्मक्षेत्रे कुरुक्षेत्रे समवेता युत्सवः मामकः पांडवाश्चैव संजय उवाच दृष्ट्वा च पांडवानीकम् एवढं दुर्योधनस्ततः आचार्यमुपसंक्रम्य राजावचनाचारी इथून सुरुवात झाली आणि 700 श्लोकाची असणारी संस्कृतातली गीता भगवान श्रीकृष्णानं कुरुक्षेत्रावर अर्जुनाला सांगितलं बघा प्रसंग काय आहे तर कुरुक्षेत्र आहे म्हणजे रणांगण आहे आणि ते म्हणून कुठलीही गोष्ट जर ऐकायची असेल तर मानसिकता लागते वातावरण लागतं आणि आपल्याला ते ऐकायचंय हे आपलं मन पक्क असलं पाहिजे साधं उदाहरण जर घ्यायचं म्हटलं तर एखादं कीर्तन जर अचानक ठेवलं कोणाच्या तरी पुण्यस्मरणाच्या निमित्तानं किंवा एकच कीर्तन ठेवलं तर त्यासाठी त्या कीर्तनकाराला तो वातावरण तयार करावं लागतं ऐकणारे श्रोते तेवढी त्यांची मानसिकता असेलच त्याची खात्री नाही पण आता सप्ताह चालू आहे सप्ताहामध्ये आपली मानसिकता आहे सकाळी 4ला उठायचं काकडा करायचा 6:30 पर्यंत काकडा झाला की नंतर गीतेच्या पारायणाला बसायचं विष्णू सहस्त्रनाम म्हणायचं ज्ञानेश्वरचं पारायण करायचं नंतर थोडा आराम करून फराळ करून आपल्याला नंतर तुकोबारायांच्या गाथ्याचं पारायण करायचं त्याच्यानंतर गाथ्याचं भजन झालं की थोडा वेळ विश्रांती नंतर पुन्हा एखादं प्रवचन किंवा रामायण असेल प्रवचनानंतर हरिपाठानंतर कीर्तनानंतर पुन्हा भजन भजनानंतर रात्री 11 साडे 11 वाजता विश्राम सकाळी पुन्हा 4 वाजता ही जी मानसिकता आपली तयार झाली आता तुम्ही इथं बसलेले आहात माझी सुद्धा जेव्हा महाराजांनी मला कीर्तनाची सेवा दिली तेव्हापासून माझी मानसिकता आहे कीर्तनाला जायचंय कीर्तन करायचं तुमची पण मानसिकता आहे की 7 वाजता कीर्तनाला जायचंय कीर्तन आपल्याला ऐकायचंय पण मानसिकताच नाही आणि ऐकायचंय शक्य आहे का म्हणून ज्यावेळेस धर्मयुद्ध पुकारलं गेलं कौरवाचं आणि पांडवाचं आणि त्या कौरव पांडवाच्या धर्मयुद्धामध्ये युद्ध होऊ नये म्हणून भगवान श्रीकृष्णानं शिष्टाई केली पण दुर्योधनानं ती ऐकली नाही वास्तविक पाहता भगवान श्रीकृष्णाचा अपमान दुर्योधनाने केला आणि त्यांनी सांगितलं युद्ध अटळ आहे आणि मग युद्ध जेव्हा अटळ आहे असं ठरलं युद्ध होणार असं जेव्हा ठरलं तेव्हा एकीकडे कौरवांची सेना आणि एकीकडे पांडवांची सेना आणि मग युद्ध सुरू झालं युद्धाचा पहिला दिवस आणि सगळे आपले असणारे बांधव बघितल्यानंतर अर्जुनानं आपल्या धनुष्याला प्रत्यंच्या ओढली त्याचा टणत्कार त्याला आवाज आला त्याने सांगितलं देवा इथं काय उभा केलास माझा रथ जरा मध्ये घेऊन चल जेव्हा मध्ये घेऊन गेलं त्यांनी पाहिलं द्रोणाचार्य कृपाचार्य सगळ्याच्या सगळे आचार्य उभे ज्यांच्याकडून तो शिकलाय ज्यांची कृपा त्याच्यावर आहे भीष्माचार्यासारखे योद्धे आणि मग मात्र टेंबळ हातून गेला अर्जुनाचा आणि घाबरला आणि तिथून गीतेला सुरुवात झाली आणि घाबरलेला असताना तो अर्जुन भगवान श्रीकृष्णाला म्हणू लागला देवा तुला सांगितलं तू रथ रणांगणाच्या मध्ये आणला पण जेव्हा मी समोर हे सगळे पाहिले मायेत अडकला त्याला माया उत्पन्न झाली अरे म्हणले यांच्या अंगाखांद्यावर मी खेळलो हे तर माझे पंजोबा हे तर माझे आजोबा हे तर माझे गुरु हे तर माझे सद्गुरु यांच्याकडून मी शिकलो यांना मी कसा मारू आणि जर मी यांना मारलं तर माझ्यासारख्या धर्मयोद्ध्याच्या माझ्यासारख्या योद्ध्याच्या हातून यांचं मरण येईल तिथं संवाद आहे त्या श्रीकृष्ण हसला म्हणला तू म्हणतो अर्जुना मी मारत आहे मरत आहे अरे मी मारतो म्हणून हे मारणार आहे अरे तू सुद्धा कधी मरशील कुणाच्या हाताने सांगता येत नाही मला सगळी गीता तुम्हाला सांगायची नाही आणि गीता सांगायचा माझा अधिकार पण नाही पण वातावरण थोडं तयार हो गीता जयंतीचं म्हणून मी तुमच्याशी बोलतोय आणि मग तिथून अर्जुनाच्या या भीतीच्या असणाऱ्या वातावरणाला तो घाबरला आणि
भगवान श्रीकृष्णाला प्रश्न पडला की आता हा जर घाबरला तर युद्ध कसं व्हायचं. मग भगवान श्रीकृष्णानं त्या असणाऱ्या युद्धाच्या जागेवर म्हणजे त्या कुरुक्षेत्रावर अर्जुनाला गीता सांगायला सुरुवात केली. मला काय म्हणायचं तुम्हाला की त्याची मानसिकता नव्हती. वास्तविक पाहता रणांगण हे काय प्रवचन करण्याची जागा आहे का. म्हणून या जगातला सगळ्यात पहिला प्रवचनकार कोण आहे तर भगवान श्रीकृष्ण आहे. विठ्ठल विठ्ठल. म्हणून श्रीकृष्णानं प्रवचन कुठे केलं तर युद्धाच्या जागेवर केलं. युद्धाची जागा काही प्रवचन करायचे का. आता समजा आपण एखाद्याला माती लावायला गेलो म्हणजे त्याच्या मातीला गेलो आणि त्याची तिकडं सरण रचना चालू आहे. त्याचं प्रेत बाजूला पडलेलं आहे. बाकीचे सगळे लोक गप्पा मारतात आणि अशा वेळेस जर एखाद्याने सांगायला सुरुवात केली तर कुणी ऐकेल का. ती जागा त्याची नाही. तेवढी आपली मानसिकता पण नाही. तर उदाहरण द्यायचं तर पाळण्यात झोपलेल्या 6 महिन्याच्या मुलीला जर सोन्याची साखळी तिच्या कमरेला बांधली, तिच्या हातात 2-3 तोळ्याच्या पाटल्या घातल्या, कौतुक कोणाला वाटत. ज्यांनी घातलं त्याला. पण तिला त्याचं काही महत्व आहे का. काहीच नाही. एखाद्या तुमच्या घरातल्या 1.5 वर्षाच्या बाळाला तुमच्या बँकेच्या लॉकरची मोठी चावी दिली आणि त्याला सांगितलं बाळा ही चावी तुझ्या गळ्यात आम्ही आता ताईतासारखी घालतो बरं का आणि या माझ्या बँकेच्या लॉकर मध्ये कोट्यवधी रुपये शेअर्स आहेत, अनेक प्रकारचे कागदपत्र आहेत, मालमत्ता. त्याला काही त्याने घ्यायची म्हणजे त्याचं ती वय समजायचं आहे का नाही. त्याची ती मानसिकता आहे का नाही. जर 4 तोळ्याच्या सोन्याच्या पाट्या हातात घालायचं बाईचं मनगट सुद्धा तसंच नाही. तिला ते तोलायची सहन करायची ताकद सुद्धा ते लागते. ते हरवणार नाही याची काळजी सुद्धा तुला घेता येते. मग इथं अर्जुन त्या मानसिकतेमध्ये नाही. भगवान श्रीकृष्ण त्याची मानसिकता तयार करतो. म्हणजे किती अवघड प्रसंग असतात तुम्ही पहा. मग अशा अवघड प्रसंगामध्ये भगवंतानं त्याचं मन वळवलं आणि मन वळवत जेव्हा 5व्या 6व्या 7व्या अध्यायाच्या पुढे आला आणि मग भगवान कृष्णाचं तो ऐकू लागला आणि मग पुढं सगळी गीता सांगितली भगवंताने. तो गीतेचा जन्म म्हणजे आजचा दिवस आहे. विठ्ठल विठ्ठल. अशी ही गीता जयंती. आज काय आहे पुन्हा योग असा मोक्षदा एकादशी. जो एकादशी करेल एकादशीचे अनेक एकादशीचं महत्व सांगणारे अनेक अभंग नाथमार्गांच्या गाथेमध्ये आहेत. अनेक आहेत. जवळपास 31-32 अभंग आहेत की ज्याच्यामध्ये नाथांनी एकादशीचं वर्णन केलेलं आहे. पण फार मोठे अभंग. यानंतर पाहिले एक अभंग 32 चरणाचा त्याच्यामध्ये नाथांनी एकादशीचं वर्णन सांगितलेलं. पण आपल्याला सगळ्यांना श्रीमद भागवत माहिती आहे. आपण सगळ्यांनी श्रीमद भागवताची कथा ऐकलेली आहे की राजा अंबरीशानं ज्यावेळेस त्याचं मरण जवळ आलं तेव्हा तो घाबरला. राजा असतानाही घाबरला आणि शरण गेला भगवंताला. म्हणला देवा अरे मी तर राजा आहे, आता मी मरायला लागलो. देवाने सांगितलं हे पहा जन्माला येणार तो मरणार. उपजे ते नाशे नासे ते पुनरपी दिसे हे घटिका यंत्र देसे परिभ्रमेगा. जो जन्माला येणार तो मरणार. त्याच्यामुळे तू राजा जरी असला आणि रंक जरी असला तर तुझं मरण आहे. म्हणजे मग आता मी जर मेलो तर काय होणार. म्हणलं काही नाही. तू जर एकादशीचं व्रत केलं तर तू मरशील पण तुझा जन्म चांगला येईल. तुला पुढचा येणारा जन्म किड्या मुंग्याचा गाढवाचा कुत्र्याचा येणार नाही. महाराज म्हणले खंती तेन धरा गोणे गाढव कुत्रा. जर एकादशी केली नाही, ज्ञानेश्वरी वाचली नाही, नाथांचं भागवत ऐकलं नाही, वाचलं नाही, तुकोबाराच्या गाथ्याचं पारायण केलं नाही, कीर्तनात येऊन बसलं नाही आणि कीर्तनात बसल्यावर जर कीर्तनकाराकडे लक्ष देऊन ऐकलं नाही, विठ्ठल विठ्ठल म्हणलं नाही, टाळी वाजवली नाही तर महाराज म्हणले खंती तेन धरा. काळजीच करू नका. पुढचा जन्म एक तर गाढवाचा येणार नाही तर कुत्र्याचाच येणार. विठ्ठल अंबरीशाला सांगितलं एकादशीचं व्रत कर आणि अंबरीशानं एकादशीचं व्रत केलं आणि राजा अंबरीशाला निसर्गाच्या नियमाप्रमाणे मरण आलं आणि तो राजा पुढच्या जन्मामध्ये प्रल्हाद म्हणून जन्माला. हे तुकोबारायांचे मागचे अवतार आहेत सगळे. तुकोबारायच्या मागच्या अवतारात जर गेलं तर तुकोबारायच्या अवतार कार्याची परंपरा अंबरीशापासून सुरुवात झाली. अंबरीश, प्रल्हाद, उद्धव, अंगद, नामया आणि मग तुकया हे सगळे अवतार मागचे 5-6 अवतार तुकाराम महाराजांनी सगळे भक्ताचेच घेतले. सगळ्या अवतारामध्ये भगवंताचं भजन तुकोबाराय करत होते, भगवंताची आळवणी करत होते, भगवंताची विनवणी करत होते. म्हणून जो भगवंताची आळवणी करेल, जो एकादशी करेल, जो एकादशीचं व्रत करेल, जो एकादशीच्या दिवशी स्वतः व्रत करेल आणि दुसऱ्यालाही व्रत करायला लावेल त्याचा पुढचा जन्म हरिभक्ताचाच येणार.
तुकोबाराय म्हणले हरिभक्ताची ये घरी माझ्या उदगाला जन्मांतरी, माझ्या उदगाला जन्मांतरी, माझ्या उदगाला जन्मांतरी. आपल्याला पुढचा जन्म आपल्याला माहिती का मागच्या जन्मात आपण कोण होतो नाही माहिती. बरं पुढचा कोण त्याची काही खात्री आहे का? अजिबात नाही. पण जर एकादशी केली, एवढंच नाही, एकादशीच्या दिवशी घरात दुसऱ्याला अन्न सुद्धा करून खाऊ घालायचं नाही. जर तुमच्या घरात गॅसवर अथवा चुलीवर जर अन्न शिजलं आणि जर दुसऱ्याला खाऊ घातलं तर तुम्हाला त्याचं पाप लागतं. काही नाही, त्याला जमत नाही, त्याला ब्लड प्रेशर येईल, त्याला शुगर येईल, त्याला जमतच नाही. म्हणून याला एकादशी दिवशी तर काय हरकत नाही. खायचं नाही आणि दुसऱ्याला खाऊ घालायचं, काही फरक पडत नाही. एकादशीत एवढं महत्व आहे महाराज. एकादशीच्या दिवशी जो अन्न खातो, तुकोबाराय म्हणले कुत्र्याची विष्ठा खाल्ल्याच्या समान. शब्द कीर्तनामध्ये माझे नाही तुकोबारायांचे विचारायला अयोग्य वाटतात, परंतु ते जोपर्यंत जिवारी लागत नाही तोपर्यंत माणसाला सुधारता पण येत नाही. विठ्ठल विठ्ठल. एकादशी आणि आजची एकादशी तर मोक्षदा आहे, तिचं नावच मोक्षदा. महाराज या एकादशीचं वर्णन करताना सांगतात की तुम्ही तशा 12 एकादशा शुद्ध, 12 एकादशा बद्ध, 24 एकादशी आहे. 24 एकादशी पैकी मोक्षदा आहे. महाराज यावर एकादशीचं असं महत्व सांगितलं होतं, जर ही एकादशी केली तर तुम्हाला मोक्ष आहे. म्हणजे पुन्हा जन्म नाही, मरण नाही. म्हणजे जी आपली चालू आहे, पुनरपि जननम पुनरपि मरणम पुनरपि जननी जठरे शयनम, किती वेळा जन्मा यावे किती वारे पर्यंत. म्हणून या जीवघ्याला शरण गेला विठोबा तुकोबारायचं प्रमाण. म्हणून एकादशी जर केली तर तुम्हाला मोक्ष आहे. पण तुकोबारायांचा विचार वेगळा आहे, बाकीच्या संतांचा विचार वेगळा आहे. मला त्या विचाराकडे जायचं नाही, कारण माझ्या कीर्तनाला आरंभ तो नाही. पण मी थोडंसं एकादशीचं महत्व यासाठी सांगितलं की एकादशी अकचून खाणं खायचं. तुम्हाला नाही सहन होत, भरपूर खा, डझनभर केळं खा, 2-4 सफरचंद खा, काजू बदाम खा, भरपूर दूध प्या, साबुदाणा खा, भगर प्या, राजगिऱ्याचे लाडू खा, किती खायचं खा, पण एकादशी करा, त्या दिवशी अन्न खावा. म्हणून एकादशीचं हे महत्व. आणि आज मोक्षदा एकादशी आणि गीता जयंतीच्या पर्वावर आज ही कीर्तन सेवा आणि कीर्तन सेवा करत असताना संत श्रेष्ठ शांतीब्रह्म संत एकनाथ महाराजांचा आणि 4 चरणांचा पण जरा प्रचलित नसलेला पण पांडुरंगाचं महत्व सांगणारा एकादशीच्या दिवशी भगवंताचं नामस्मरण करावं आणि त्या भगवंताला शरण जावं. महाराज म्हणले स्तमाचरणी उभा चैतन्याचा गाभा. कसा उभा म्हणले आमचा भगवंत? स्तमाचरण आहेत त्याचे दोन्ही चरण कसे सारखे. मग मागचे जेवढे अवतार देवाचे सगळे जण झाले, आमचे भानुदास महाराज नाथांचे पंजोबा, तर ते विठ्ठलाचं महत्व सांगतात नाम तारक सोपे साचे, नाम तारक सोपे साचे, नाम सोपे साचे, नाम तारक 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 सोपे साचे. नाथांचे पंजोबा भानुदास महाराज त्यांच्या कुळामध्ये नाथांचा जन्म आहे. नाथांचा जन्म आपण सगळं आरतीमध्ये म्हणतो. भानुदासाचे कुळी महाराज माझ्या
की नाही? एक राखा नाथांची आरती आणि कुणी लिहिले निळोबारायने लिहिली. नवरा म्हणतात आमचे नाथ महाराज कुठे जन्माला आले? प्रतिष्ठा म्हणजे पैठण क्षेत्रात. कुणाच्या कुळात? तर भानदास महाराजांच्या. संत कुळामध्ये एका कुळात अनेक संत ही नाथांची परंपरा आणि अनेक अवतारामध्ये सगळे अवतार देवाचे हे तुकोबरायची परंपरा. हे आमच्या ज्ञानेश्वर महाराजांची परंपरा, हे आमच्या नामदेवरायांची परंपरा. संतांच्या कुळात संत जन्मालाच दिल्याची खात्री फार कमी. महाराज संताचे ते आप्त न होतील ते संत झाले तर भाग्य. विठ्ठला विठ्ठला. म्हणून नाथांचे मूळ पुरुष भास्कर पंत. भास्कर पंतांच्या नंतर हरदास महाराज जन्माला आले. रामदास महाराज संत. आणि या हरदास महाराजांनी काय केलं महाराज? तर भगवान पांडुरंगाची इतकी सेवा केली आणि भगवान पांडुरंग आपला केला. तेव्हापासून पंढरीची वारी, पंढरीची वारी करायची आणि अभंग लिहिले. रामदास महाराजांचे अभंग नाथांच्या गाथ्यामध्ये आहेत पण फार कमी आहेत, मोजके अभंग आहेत. तर त्या एका अभंगामध्ये भावदास महाराज विठ्ठलाचं वर्णन करताना सांगतात, नाम तारक सोपेसाचे. आमच्या विठ्ठलाचं नाम कसं आहे म्हणले? नाम तारक, तारणार आहे. भगवंताचं नाव हे तारणार आहे. काय करतं देवाचं नाव? लक्ष द्यायचं, कीर्तन करायचं. कुणी असो, येडा असो, बागडा असो, हुशार असो, बावचळ, आपल्या दुसरीकडे लक्ष द्यायचं. तुमची सगळी वृत्ती आहे नाही शिकण्याची वृत्ती. तुम्ही विद्यार्थी देश इथे जर तुम्ही शिकले तर उद्या उत्तम कीर्तन करा. मग आम्ही तो अभिमान सांगणार हे आम्ही जेव्हा कीर्तन करून तेव्हा आम्हाला प्रमाण द्यायची. मला हा गर्व वाटला पाहिजे तुम्ही प्रमाण दिल्यानंतर तुम्ही पाठीमागे म्हणता. यांचं ते सोडून हे काय हे म्हणजे मी म्हणणार तुम्ही मस्त गाणार, हे दोघं जण वाजवणार, हे पडून राहणार. हे कीर्तन केले की माझ्या पाया पडणार मला सांगणार महाराज जे तुम्हाला 2 तास ऐकले ते तुमचे तुम्हाला वापस आम्हाला काही घेणं नाही देणं. आपल्याला घेणं देणं नाही कारण आपण वृत्त घेतलेले. हे म्हणता येत ते बिलकुल म्हणायचं, ते म्हणता येत नाही हरकत नाही, पण सगळं म्हणता येण्यासारखंच असतं. कारण देवाचं नाव कसं आहे? नाम तारक, तारणार आहे. देवाचं नाव काय करतं? तुम्ही कसंही घ्या. महाराज म्हणले स्नेहे द्वेषे अथवा वैरे. नाथांची भागवतातली ओवी नाथ महाराज म्हणले स्नेहे द्वेषे अथवा वैरे तुला ध्यान जेणे होय. तुम्ही स्नेहानं घ्या, तुम्ही प्रेमानं देवाचं नाव घ्या, चालतं देवा. द्वेषाने घ्या, द्वेषाने रागराग करा त्या नामस्मरणाचा तरी ते तारक. स्नेहे द्वेषे अथवा वैरे, देवाशी वैर करा चालत. मला सांगा कंस हा कृष्णाचा मामा, पण त्याचं नाव घेत होता. कसं घेत होता? फार आनंदाने घेत होता का? द्वेषाने घेत होता, द्वेषाने. रावण हा रामाचा शत्रू, त्याचं नाव घेत होता. फार आनंदाने घेत होता का? द्वेषाने घेत होता. पण ज्यावेळेस प्रभू रामचंद्र रावणाचा वध केला त्याचा उद्धारच केला. कारण का? सतत त्याचं नामस्मरण त्या रावणाच्या मुखामधून बाहेर पडत. जसं एखाद्या लहान बाळाला सर्दी पडसं खोकला झाला आणि डॉक्टरकडे गेलं, डॉक्टर एखादं इंजेक्शन देईल आणि एखादी बाटली देईल औषधाची, आणि ते औषध कडू आहे. आता ते लेकरू औषधाची बाटलीचं झाकण उघडलं की त्या वासनीत नको 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 करतो पळायला लागतं. पण आपण काय करतो? त्याला जवळ घेतो. जवळ एखादी साखरेची, गुळाचा खडा, साखरेची वाटी किंवा मधाचा एखाद्या चमच्यात चाटण घेतो आणि त्याला सांगतो हे पिलं का? लगेच हे. पण पहिल्यांदा काय करतो? त्याला दाबून धरतो, त्याचं नाक दाबतो, त्याचं नाक दाबले की तोंड उघडतो आणि त्याच्या तोंडात ते कडू औषध टाकतो. आता एखादं औषध आपल्या तोंडात पडल्यानंतर मधाचं असो, औषध असो, पाणी असो, काही असो, जर नाक दाबलेलं असेल आणि तोंडात काही टाकलं तर नाक उघडल्याबरोबर ते बाहेर येत नाही, ते गिळावं लागतं, आपोआप आत जातं. ते नाक दाबलं की तोंड उघडतं. तसं आपण नाक दाबतो, तोंडात औषध टाकतो, नाक उघडल्याबरोबर ते औषध आपोआप गळ्यात जातं, पोटात जातं. काय होतं? औषध कडू आहे, पोराच्या पोटात गेलं, काय झालं? रोग बरा झाला. म्हणून देवाचं नाव असं आहे, औषध जसं पोटात गेल्यावर तुमचा रोग बरं करतं, तसं तुमच्या मुखातलं नाव देवाचं बाहेर आलं नाही आलं की तुमचा अंतरात्म्यातला रोग बरा होतो. प्रमाणे तुको बरायचं. तुको बराय म्हणले ब्रह्मरस घेई काढा
देवाचंच नाव घ्यावं लागेल. म्हणून भानुदास महाराज सुद्धा म्हणले आमच्या भगवंताचं नाव कसं आहे, नाम तारक, तारणार आहे. भगवंताचं नाव काय करतं, तारत. अहो कित्येक रोगी असे, एका दवाखान्यामध्ये असा एक प्रयोग केला गेला, 139 लोक एकाच आजाराने त्या दवाखान्यात आले, सगळ्यांना सारखा आजार. त्यापैकी 100 लोकांना औषध न देता त्यांना फक्त देवाचं नाव घ्यायला सांगितलं. उरलेल्या 39 जणांना औषध दिलं, यांना औषध दिलंच नाही. पण औषध न देताही या 39 जणांना जे औषध दिलं जात होतं त्या औषधाने जे बरं झाले हे नुसते नामाने बरं झाले, देवाचं नाव घेऊन. म्हणून नाव तारत नाही अशातला भागच नाही, देवाचं नाव तारतच. मग तुम्ही कसंही घ्या, स्नेहानं द्वेषानं अथवा वैरानं. मी तुम्हाला सांगत होतो, तुम्ही दंभानं जरी नाव घेतलं, दंभाने, दंभाचा अर्थ कळतो, तुम्ही कुणाला दाखवायचं म्हणून जरी नाव घेतलं, तुमच्या मनात नाही पण आपण घेतोय हे लोकांना दिसावं म्हणून जरी तुम्ही घेतलं तरी ते तुम्हाला तारत. याचं उदाहरण एक दृष्टांत देतो. एकदा भजन करा, विठ्ठल विठ्ठल. राजाच्या आणि राज्यामध्ये पाण्याचा जरा तुटवडा पडला. त्यांनी विचार केला की काय करावं. त्यांनी सरोवर खाल्लं, सरोवर म्हणजे तळ तयार केलं आणि त्या तळ्यामध्ये लोकांनी यावं, तिथं बसावं. त्या तळ्याच्या काठावर सगळा आनंद घ्यायचा. आपल्या पैठणला लोक नाथसागर पाहायला येतात आणि त्याच्यामुळे इतरांचं पर्यटन वाढतं, धंदा वाढतो. बाकीच्यांचा लॉजिंगचा असेल, हॉटेलचा असेल, बाकीच्या सगळ्या हातावर पोट भरणाऱ्या लोकांचा असेल, पर्यटनाचा असेल, आपल्यालाही भाविक येतात दर्शनाला, म्हणजे सगळ्यांचं काय होतं, पोट भरतं. तसं त्या सरोवरावर लोकांनी यावं, ते बघावं म्हणून त्या राजानं वेगवेगळ्या रंगाचे मासे आणले, त्या तळ्यामध्ये सोडले. वेगवेगळ्या रंगाचे, सोनेरी, हिरवे, निळे, पिवळे, चमकणारे असे मस्त मासे आणले. लोक ते मासे पाहायला यायचे. पण असं झालं काही दिवसानंतर की जे मासे आणले होते त्या माशांची संख्या वाढायची, तर उलट ते मासे कमी कमी व्हायला लागले. राजाला प्रश्न पडला की आपण मासे तर आणून सोडले, मासे कमी कसे करायला लागले. राजाने थोडासा कानोसा घेतला, त्याच्या लक्षात आलं की रात्र झाली आणि तिथं कुणी नसलं की त्या माशांची चोरी व्हायला लागली. कुणीतरी मासे चोरायला लागलं, मासे पकडायला लागले. मग राजाने गस्त वाढवली, दंडी दिली. जो कोणी चोर असेल आणि जर तो चोरी करताना सापडला तर त्याला देहदंडाची शिक्षा देण्यात येईल. एवढं करून सुद्धा, गस्त लावून सुद्धा ते मासे कमी कमीच व्हायला लागले. मग राजाने हे लक्षात आलं की कुणीतरी असा अट्टल चोर असला पाहिजे, सराईत चोर असला पाहिजे, सफाईदारपणे माशांची चोरी करणारा चोर असला पाहिजे, याला आपण पकडू. म्हणून राजानं वेषांतर केलं. राजा एक दिवस रात्री आपल्या काही ठराविक सैन्यासह कड्यावर बाहेर पडला, रात्री 12 वाजता, 12-12:30ची वेळ. पण त्या माशांना चोरणारा एक जो कोळी होता, थंडीचे दिवस असेच, मार्गशीर्ष महिना, आणि थंडीच्या दिवसामध्ये जाळं टाकायला कमरे इतक्या छाती इतक्या पाण्यामध्ये गेला. त्याने असं जाळं टाकलं. जाळं टाकल्याबरोबर त्याला घोड्यांच्या टापाचा आवाज आला, टक 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 टक. आवाज आल्याबरोबर तो घाबरला. त्याच्या लक्षात आलं की अरे राजा स्वतः यायला लागला. कारण राजाने तसं सगळ्यांना गुप्तपणे सांगितलं, पण आता याला सगळी खबर काढायची सवय होती चोर असल्यामुळं. आणि त्याच्या लक्षात आलं की राजाच यायला लागला. आता काय करावं, आता जर आपण इथून पळून गेलो तर राजाचं लक्षात येईल. पळून जायसारखी संधी वेळ पण नव्हती. त्याला काय केलं, राजा जसा जवळ येताना त्याला दिसला, राजाला तो दिसत नव्हता. तसा बाहेर आल्याबरोबर सरोवराच्या काठावर तो चिखल होता, त्याच्या अंगावर फक्त लंगोटी होती, बाकी सगळं अंग उघडच होते. त्यांनी ते सगळेच्या सगळं असताना गाळ, ती माती, ओली सगळी अंगाला डोक्याला वगैरे वगैरे मस्तपैकी एका झाडाखाली त्या बसला. राम 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 राम. राजाने जेव्हा बघितलं की अरे एवढ्या थंडीच्या दिवसात आणि ओला भस्म अंगाला लावून एवढा मोठा ऋषी भगवंताचं नामस्मरण करतोय, राजा खाली उतरला, पायतान काढलं, घोड्याला बाजूला केलं आणि त्याने दंडवत घातला कुणाला, त्या कोळ्याला. आता मला सांगा, तो कोळी फार मनातून देवाचं नाव घेत होता का? नाही. आपलं मरण वाचावं आणि आपण देवाचं नाव घेतो हे दिसावं म्हणून त्यानं ते ढोंग केलं होतं. पण तरी सुद्धा राजा त्याला नमस्कार करून निघून गेला. राजा जेव्हा निघून गेला, कोळ्याने मनाशी निश्चय केला की माझं मरण जवळ आलं होतं, पण देवाने ते तारलं, उद्यापासून चोरी करणं बंद झालं. विठ्ठल विठ्ठल. मग मला सांगा, या घेतलेल्या दंभातल्या ढोंगाच्या नावाने देवाने तारलं तर काय केलं? तारलं की नाही? महाराज म्हणजे नाम तारक. बरं घ्यायला कसं सोपं, विठ्ठल म्हणायला काय लागतं, राम म्हणायला काय लागतं, काहीच वेळ लागत.
तुम्ही म्हणून पावर विठ्ठल म्हणा बरं, विठ्ठल म्हणा, विठ्ठल म्हणा बरं, म्हणा म्हणणार नाही तुम्ही, काळजी करू नका, म्हणा विठ्ठल विठ्ठल आपण विठ्ठल म्हणताना हिंदीला विठ्ठल विठ्ठल राम 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 हे देवाचं नाव आहे. कसं म्हणायला सोपं आहे, नाम तारक सोपे आणि साची. याच्यापेक्षा खरं काय, साच तू साच तू साच तू विठ्ठला, त्यालाच म्हणजे सत्य तू सत्य तू सत्य तू विठ्ठला. या जगात सगळ्यात खरं काय तर फक्त विठ्ठल आहे. विठ्ठल अशी भावनास महाराज देवाची भक्ती करत होते. आणि ही भक्ती नाथांच्या घरात नाथ महाराज अवताराला येण्या अगोदर 2-3 पिढ्या चालू. नंतर नाथ महाराज आले म्हणून नाथां पांडुरंगाच्या दर्शनाला जाणं, पांडुरंगाची भक्ती करणं, पांडुरंगाचा उपास, पांडुरंग हे उपास दैवत असल्यामुळे सगळी परंपरा नाथांच्या घरात चालू. मग हीच परंपरा पुढे चालवत चालवत नाथ महाराज भगवंताच्या दर्शनाला जायचे. भगवंताच्या दर्शनाला गेले की भगवंताची बोलणं व्हायचं, भेटणं व्हायचं, चालणं व्हायचं, भगवंताचं नामस्मरण व्हायचं, देवाचे सगळे उपचार व्हायचे. मग एक दिवस गेल्यानंतर भगवंताला ते निहाळू लागले. नेहमीच जायचे पण त्या दिवशी उभे राहिले. उभे राहताना उभे राहिल्यानंतर त्यांनी भगवंताकडे बघितलं. भगवंताचं ते साजर गोजर रूप नाथांच्या डोळ्यामध्ये साठवलं आणि नाथांना वाटलं, वा माझा भगवंत कसा उभा आहे. अगोदरचे सगळे अवतार देवाचे मी बघितले पण या अवतारासारखं देवाचं रूप मला बघायला मिळालं नाही. बघा देवाचे जेवढे अवतार झाले, जर थोडासा आपण बारीक विचार केला तर आपल्या हे लक्षामध्ये येईल की श्रीमद भागवताची कथा आपण सगळे ऐकतो. असं एकही व्यक्ती नाही महाराष्ट्रातला की ज्यांनी भागवताची कथा ऐकली नाही. लोकांच्या 40 कथा ऐकून झाल्या. कित्येक लोक मला म्हणतात, महाराज मी भागवताच्या 40 कथा ऐकल्या. मला कधी कधी त्याला प्रश्न विचारावा लागतो, तुझ्यात काय बदल झाला. कथा ऐकल्या खूप पण बदल काय झाला का, अजूनही बांध करणं चालूच आहे, अजूनही घरातले भांडणं मिटलेच नाही, अजूनही घरी गेले की वसवस चालूच आहे, अजूनही लेकरांवर दपटशाळा चालूच आहे, अजूनही नव्या चपला कीर्तनात कुणाच्या दिसल्या तर चोरून न्यायला तुम्ही नाही, अजूनही कुणाचा कापूस चांगला निघायला लागला तर देवानं कापूस कसे चोरायची व्यवस्था करून ठेवलेली आहे. देवाला हात दिलेत ना, हे कापूस चोरायला दिलेले, हे वाजवायला टाळी वाजवायला दिलेले नाही. असे मग कथा ऐकली तर काय होतं माहिती, कथा काय ऐकायची भगवंताची. भगवंताची कथा तीच आहे, नित्य निरंतर आहे पण प्रत्येक वेळेस नवीन आहे, नूतन आहे, नित्य नवीन नूतन. काय ऐकायची तर आपल्या जवळ जो कुंठा साठलेला असतो. कुंठा या शब्दाचा अर्थ काय, जेव्हा सरकी, शेंगदाणे, तीळ ज्याच्यातून तेल निघतं असं जेव्हा आपण टाकतो तेव्हा खाली तेल येतं, खाली काय राहतं वरती स्वतः, त्याला म्हणायचं कुंठा. हा कुंठा आपल्या मनात तयार होतो पण कथा ऐकल्यानं आपल्यातला कुंठा जातो, म्हणून कथा ऐकायची. विठ्ठल विठ्ठल भगवंताचं जे स्वरूप नाथ महाराजांनी पाहिलं सगळ्याच्या सगळे आणि मागचे सगळे अवतार नाथांना आठवायला लागले. म्हणून जेवढे अवतार मागोमाग झाले म्हणून भागवत शास्त्र असं सांगतं एक श्रीमद भागवत की देवाचे 24 अवतार. देवाचे अवतार किती आहेत? एकूण 24 आहेत. जर गर्गसंहिता उघडून पाहिली तर गर्गसंहिता सांगते देवाचे फक्त 6 अवतार आहेत. अंश, अंशांश, काही आवेश अवतार आहेत, काही निमित्तानं तयार झालेले अवतार आहेत, असे 6 अवतार आहेत गर्गसंहितेत. मग आता 24 भागवताचे जाऊ द्या आणि गर्गसंहितेचे 6 जाऊ द्या, संतांनी मात्र देवाचे 10 अवतार सांगितले. मग आता गर्गसंहिता थोडा वेळ बाजूला ठेवा आणि थोडा वेळ श्रीमद भागवत बाजूला ठेवा. आपण संतांचे सगळे पाईक आहोत, संतांवर आपला विश्वास आहे म्हणून संत 10 अवतार सांगतात, आपण 10 अवतारचं चिंतन करू. नाथांनी मागं बघितलं देवाचे एवढे अवतार झाले. सगळ्यात पहिला अवतार देवाचा मत्स्य, कूर्म, वराह, नारसिंह, परशुराम, राम, कृष्ण आणि पुढचा हे सगळे अवतार आहेत. हे सगळ्या अवतारामध्ये गंमत अशी आहे की ज्यावेळेस देवानं मत्स्य म्हणून अवतार घेतला त्यावेळेस देवाला हातही नव्हते पायही नव्हते, पण देवाचा अवतार आहे का नाही मत्स्य. आता लोक त्याला पकडून जाळात किंवा गळाने पकडून घरी विकत आणतात आणि ताटात पाहिजे तसा करून खातात. तो भाग वेगळा, त्यांना त्याच्यातलं देवत्व कळत नाही म्हणून. पण देवाचा अवतार आहे की नाही मत्स्य. दुसरा अवतार आहे वराह. पुढच्या अवतारामध्ये देवानं 4 पाय धारण केले. तोंड कसं केलं,
लांब केलं. बरं आम्ही तेच ना, आहे की नाही, लांब केलं. असा तो देवाचाच अवतार. मत्स्य वराह. नंतर काय केलं देवाने, पूर्ण 4 पाय घेतले, पण शरीर कसं घेतलं, आखडून घ्यायचं. म्हणजे सगळ्या अवतारात देव आहे, प्रत्येक ठिकाणी देव आहे. तुकोबराय म्हणले, विठ्ठल जळी स्थळी भरला, आजन्या दृष्टीने पाहिला. भागवत धर्म करिता भक्ती, निर्मळ होय चित्तवृत्ती, जीवतेच जाण ब्रह्मनिश्चिती, शुद्ध स्मृती प्रसादी. नाथांच्या भागवतात दिवे नाथ म्हणले प्रत्येक ठिकाणी भगवंत आहे, असं एकही जागा नाही. हरी येथे रे, हरी तेथे रे, हरी नाही ते कुठे रे, कुठंच नाही असं नाही. जेव्हा प्रल्हादाला विचारलं हिरण्यकश्यपूने, कुठे आहे तुझा नारायण, कुठे आहे तुझा हरी, कुठे आहे तुझा देव, सांग. तेव्हा त्याने सांगितलं कुठं नाही. उत्तर नाही दिलं, उलट प्रश्न केला, कुठं नाही, सगळ्या ठिकाणी आहे. आणि मग त्यांनी रागाने विचारलं, त्या खांबात आहे का, म्हणले हो. मग तो राक्षसच होता. राग आला तर त्यांनी खांबावर लाथ मारली. तू कोण आहे म्हणले, खांबावरील लाथ मारली दुर्जनाने, पण खांबातून सुद्धा खंबी नारायणे प्रगटला. खांबातून सुद्धा भक्ताचं रक्षण करण्यासाठी भगवंत येतो, पण ती जाणीव आपल्याला असली पाहिजे. म्हणून मत्स्य वराह कूर्म, नंतर देवानं आवेश अवतार धारण केला, नारसिंह नरसिंहाच्या रूपामध्ये आला आणि प्रल्हादाचं रक्षण केलं आणि हिरण्यकश्यपूला वध केला. त्याला काय केली, गती दिली. पुढचा अवतार देवाने घेतला परशुरामाचा. आता या सगळ्या अवतारात देव कोण होता, वेगवेगळ्या रूपात होता. कशा, पशुच्या आणि बाकीच्या रूपात. आता नरसिंहाचं रूप म्हणजे पशुचच ना, पण आता देवानं माणसाचा अवतार धारण केला. आता देव जरा माणसात आला. लक्षात आलं शब्दाचा अर्थ. आता देव कोणात आला, जरा माणसात आला. इतके वेळेस कुठे होता, पशुत होता 4 अवतारामध्ये. आता तो माणसात आला, पण माणसात येऊन उपयोग नाही झाला. परशुरामाचा अवतार कसा, रागीट. परशुरामाचा अवतार ओळखू कशावर होतो, त्याच्या जवळ असणाऱ्या शस्त्रावरून. त्याच्या हातात काय, म्हणले त्याच्या हातात परशु आहे. म्हणले कोणता राम, म्हणले परशुराम. काय केलं त्यानं, दिसलं की हान, एवढंच केलं फक्त, बाकी काही केलं नाही. लांब लचक वाढलेली दाढी, लांब लचक वाढलेले केस, रागाने लाल झालेले डोळे, बलदंड शरीर, कुठेही गेला का भीतीच वाटायची परशुरामाची. एवढं कशाला, त्याच्या बापाने सांगितलं जमदग्नीला, उडा म्हणलं हिचं डोकं, विचारत नाही त्याला, आईचंच डोकं उडून. मग पश्चाताप झाला त्या जमदग्नीला की आपल्या बायकोला मारलं. मग भगवंताची विनवणी केली आणि भगवंतानी ते डोकं पुन्हा बसवलं. म्हणून तेव्हापासून देवीचा तांदळ आहे विठ्ठल विठ्ठल. म्हणून तिचं नाव आहे रेणुका माहूरची. तीच रेणुका चौंडळ्याची, तीच वेगवेगळ्या नावानं जगदंबा मोहट्याची, तीच धामणगावची, तीच वेगवेगळ्या ठिकाणी. अशा ही कुणाची आई आहे, ही परशुरामाची आई. हा परशुरामाचा अवतार. या अवतारामधून बाकीच्या सगळ्या अवतारापेक्षा जरा बरे पण आलो, पण हातात ओळख परशुची, रागीट अवतार. पुढचा अवतार आला जरा रामाचा. मधला अवतार एक राहिला वामनाचा. वामनाच्या अवतारामध्ये होते, पण वामनाच्या अवतारात काय केलं, भीक मागितली. भीक, त्या बळीच्या डोक्यावर पाय दिला आणि त्याचा द्वारपाल झाला. या सगळ्या अवतारापेक्षा जरा पुढचा अवतार जरा दगडापेक्षा मीठ मऊ, असं म्हणू आपण. कुठला अवतार आला, तर पुढचा अवतार आला रामाचा. बाकीच्या अवतारामध्ये देवाला हात नाही, पाय नाही, काही ठिकाणी पाय आहेत 4 तर हात नाही. एका परशुरामाच्या अवतारात आवेश अवतार झाला, वामनाच्या अवतारात एकदम बटू आला, आणि या अवतारामध्ये आला पण एक पाय ठेवला पुढं आणि एक पाय ठेवला मागे रामाच्या अवतारामध्ये. बरं, अवताराला आला तर आला, असा अवतार धारण केला, सगळंच ऐकत गेला. आईचं ऐकलं, बापाचं ऐकलं, भावाचं ऐकलं, एवढं नाही बायकोचं पण ऐकलं. बायकोचं ऐकावं लागत हे तेव्हापासून बर का. तेव्हा पंचवटीमध्ये बसले
राम आणि सीता आणि प्रभू त्यांचा बंधू लक्ष्मण हा याला बाणाला धार लावत होता आणि एक सुवर्ण मुख धावत 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 त्या पंचवटीत आलं. रामाने पाहिलं, सीतेनं पाहिलं, लक्ष्मणाने पाहिलं, पण लक्ष्मणाने दुर्लक्ष केलं. रामाने बघितलं पण न पाहिल्यासारखं केलं, कारण सोन्याचं कुठं हरिण असतं का? हे देवाला कळत नाही का? आपल्यासारख्या मरक्या माणसाला कळतं तर देवाला कळणार नाही का? उद्या एखादं सोन्याचं हरिण जर उड्या मारीत चाललं तर खरं आहे का ते? नाही. आपल्याला कळतं, देवाला कळत नसेल का? रामाला कळालं. पण सीतेला मोहिनी पडली आणि तिनं विनंती केली, म्हणजे प्रभू बघितलं का काय सुंदर हरिण आहे, पकडा ना म्हणले त्यांना. रामाने म्हटलं काय करायचं पकडून? अहो म्हणले, मी या हरणाला तुम्ही पकडून जर आणलं तर त्याच्या कातड्याची चोळी घालीन आणि सगळ्या अयोध्येमध्ये मिरवीन आणि सगळे मला विचारतील कुठून आणली सोन्याची चोळी, कुठून आणली सोन्याची चोळी? मी सांगणार माझ्या नवऱ्याने मला दिली. हा म्हणले दोन. मोह शेजारी राम बसलाय, प्रभू शेजारी बसलाय, पण मोहाने जागा घेतली, वासनेनं कामानं जागा घेतली आणि जिथं काम निर्माण झाला तिथल्या तुमचा राम निघून गेला. विठ्ठल विठ्ठल आणि मग रामाला ऐकावं लागलं. हा जो प्रसंग आहे ना भावार्थ रामायणामध्ये, नाथ महाराज या प्रसंगाला अतिशय सुंदर ओळी लिहितात. नाथ महाराज म्हणतात, मागता मृगाची कांचोळी, कांचोळी म्हणजे चोळी, मागता मृगाची कांचोळी, सर्व सुखाची झाली होळी, अंतराला रामधुरी. काय झालं? वासना कामाला निर्माण झाली, त्या चोळीत म्हणजे हरणाच्या कातड्याकडे लक्ष गेलं. तसं आपलं लक्ष दुसऱ्याकडे गेलं रे गेलं की आपलं लक्ष लक्ष्यावरून गेलं की आपल्यातला लक्ष्मण गेला आणि आपल्यातला रामही गेला. विठ्ठल विठ्ठल. मला सांगायचं काय की त्या अवतारामध्ये बायकोचं सुद्धा ऐकलं. एवढंच नाही, वानरांचं सुद्धा ऐकलं. एवढं नाही, एवढं सगळं करून पुन्हा 14 वर्षांनी वापस आल्यानंतर कोणा एका पार्टानं म्हणलं त्याच सुद्धा ऐकलं. म्हणजे हा अवतार कसा होता? नुसतं ऐकण्याचा अवतार होता. म्हणजे या अवतारामध्ये स्वतंत्रता काहीच नव्हती. आणि पाय कसे होते? तुम्ही रामाचा कुठलाही एखादं चित्र पहा, रामाचा कुठलाही फोटो पहा, रामाची कुठली मूर्ती पहा, त्याच्यामध्ये भगवंताचं एक चरण पुढे आणि एक चरण पाठीमागे. म्हणजे या अवतारामध्ये सुद्धा त्याचे पाय सारखे नाही. त्याच्या पुढचा अवतार घेतला आणि तो अवतार घेतला कृष्णाचा. या अवतारामध्ये काय सांगायचं महाराज? मागच्या अवतारात सगळ्याच ऐकलं आणि या अवतारात कुणाचंच ऐकलं. कुणी म्हणलं असं करायचं नाही. एखादी म्हणली तू कसा येतो रे माझ्या घरी, येऊन दाखव, येऊन दाखव म्हणले की हजरच. सगळं जे करायचं नाही ते सगळं या अवतारामध्ये केलं. बरं एवढंच नाही, जाणाऱ्या येणाऱ्या बायकाचा पदरही वाढला. एवढं करून पाय वाकडा ठेवला आणि एक हात राधिकेच्या खांद्यावर टाकला. आहे की नाही? म्हणजे भगवंत कसा आहे? 3 ठिकाणी वाकडा आहे. तुकोबरायचा अभंग आहे. तुकोबराय म्हणते, देहुडा चरणी वाजवितो वेणू, देहुडा चरणी वाजवितो वेणू, देहुडा चरणी मला म्हणलं, महाराज तुमचा देव बायकाच्या खांद्यावर हात टाकतो, बायकांचा पदर ओढतो. म्हणलं तुमचा देव तुमचा नाही का? म्हणजे नाही नाही, असं कुठं आमचा देव असतो.
म्हणलं तुला काय त्याचं एवढं खटकतं, देवाचं एवढं तुला काय खटकतं की बायकोचा पदर उडतो बायकांचा, राजाच्या अंगावर हात टाकतो. अरे म्हणलं तू बाई म्हणून बघू नको ना, त्याच्याकडं देव म्हणून बघू नको. तो आहे पुरुष आणि ती जी कुणी राधा आहे ती आहे त्याची प्रकृती. प्रकृतीला पुरुषाचा हात धरल्याशिवाय आई होताच येत नाही. आणि आईला जर वाटलं बाप व्हायचं तर तिला पुरुषाचा हात धरावाच लागतो. श्रुती काय म्हणते, एकले नकंठने म्हणून निर्माण केली 14 भुवने. एकटं करमत का? 4 दिवस बायको जर गावाला गेली तर घरात काय अवस्था निर्माण होती आपल्याला माहिती. अहो बूट कुठं, सॉक्स कुठं, चप्पल कुठं काही कळत नाही, रुमाल कुठं, शर्ट कुठं काही माहित नाही. तिनं सगळं करून द्यावं तुमच्या हातात द्यावं, तेव्हा कुठं तिची किंमत कळते. म्हणजे इथं प्रकृती आहे, राधा म्हणजे प्रकृती आहे आणि भगवान परमात्मा श्रीकृष्ण म्हणजे प्रत्यक्ष पुरुषोत्तम आहे, पुरुष आहे. पुरुषाला स्त्रीशिवाय, स्त्रीला पुरुषाशिवाय जगणं अशक्य. देवाला करमलं नाही म्हणून एवढं सगळं भुवन निर्माण केलं. तर त्याला सुद्धा वासना निर्माण झाली, त्याला सुद्धा कामना निर्माण झाली. म्हणून तर हे सगळे भूवैकुंठ निर्माण झाले, हे सगळेचे सगळे 14 भुवन निर्माण झाले. मग म्हणलं तसं बघू नको. हा भगवान श्रीकृष्ण बायकोचा पदर, राधेचा पदर धरतो, इतर स्त्रियांचा पदर धरतो. म्हणजे प्रकृतीचा त्यानं पदर धरलेला. प्रकृतीचा पदर धरल्याशिवाय त्याला पूर्ण पण नाही. म्हणून भगवान श्रीकृष्ण हा पूर्ण पुरुषोत्तम अवतार. मग या दोन्ही अवतारातून देव जेव्हा पुढे आला तेव्हा पहिला राम, दुसरा कृष्ण आणि तिसरा ऐक्यानंद तो हरी असा असणारा भगवान मागच्या सगळ्या 9 अवतारामध्ये वेगवेगळ्या रूपात आला. आणि या अवतारामध्ये मात्र त्यानं दोन्हीच्या दोन्ही चरण काय केले, सारखे ठेवले. आपल्याला शिकवलं ते आपण करायचं, घाबरायचं नाही. कोणी जरी असलं आपल्याला जे शिकवलं तर आता किती छान म्हणलं. इतकं तुम्ही दबले तेव्हा मी सारखं म्हणतो मोकळं म्हणलं. आपला अंतरात्म्यातला भगवंत प्रगट तो आहेच आहे, पण प्रगट करायला त्याला जागा मोकळी करून म्हणून दबायचं नाही, घाबरायचं नाही. जे आपल्याला येतं स्पष्ट मोकळं म्हणायचं. हे सगळे ठिकाणी घेऊन जातो. म्हणून महाराज म्हणले सेवितो हार
वाटतो आणि का गारे गारे आणि पुढे म्हणले विटेवरी त्याची पाऊले विटेवरी त्याची पाऊले समान आणि तर महाराज म्हणतात उभा म्हणजे त्याचे दोन्हीचे दोन्ही पावलं कसे सरळ आहेत. नाथ महाराज काय म्हणतात एका अभंगामध्ये पाहता समचरणाची शोभा म्हणजे भगवंताचे चरण कसे सम आहेत. आता देवानं समचरण काय ठेवले माहिती का मागच्या अवतारामध्ये त्याचा पाय एक विषम होता एक सम होता पण या अवतारामध्ये त्यांनी दोन्ही पावलं समान ठेवली. कारण का मागचे जेवढ्या अवतारात त्यानं फड्या केल्या मागच्या जेवढ्या अवतारात त्यानं लोकांना त्रास दिला मागच्या जेवढ्या अवतारात जे लोक त्याच्याशी जसं वागले तसा तो त्याच्याशी वागला. तो भट आला होता भट काय त्याचं नाव केवळ ब्राह्मण होता म्हणून देवाने त्याला मारलं नाही पण फजिती कशी केली जसा आला तशी शिक्षा दिली. पुतना जशी आली मनामध्ये वासना ठेवली काय वासना होती मनामध्ये की याला मी मारीन पण कसं मारीन तर माझ्या स्तनातलं दूध पाजून मारीन. तुम्हाला माहिती पुतना कोण होती की बळीराजाची मुलगी होती रत्नमाला नावाची. ज्यावेळेस बळीराजानं वामनानं जेव्हा अवतार धारण केला आणि बळीच्या डोक्यावर पाय द्यायला तो त्या दरबारात आला त्यावेळेस त्यांनी तिचं रूप बघितलं त्या वामनाचं. त्या रत्नमाला उपवर होती म्हणजे लग्नाचं वय झालं होतं तिला स्वयंवर म्हणजे तिची वेळ आली होती. तिनं त्याला बघितल्यानंतर त्या 8 वर्षाच्या मुलाला पाहिल्यानंतर मोहक रूप दिसलं तिच्या मनामध्ये अशी वासना निर्माण झाली कामना निर्माण झाली की जर असं बाळ मला जन्माला आलं तर त्या बाळाला मी माझ्या स्थानामध्ये दूध तृप्त करेन. आता हे देवाला कळलं देवाने त्याच वेळेस सांगितलं तुझी इच्छा मी काय करेन पूर्ण करेन. पण पुढच्या अवतारामध्ये ती रत्नमाला पुतना म्हणून आली पण येताना त्याला मारायचा विचार करून आली कारण ती कंसाची ती कथेत मला जायचं नाही. मला सांगायचं काय की त्या अवतारात जो जसं वागला तसं देवाने त्याला फळ दिलं. म्हणून चांगला वागला चांगलं दिलं वाईट वागला वाईट दिला. या अवतारामध्ये त्याने बघितलं की मागच्या अवतारात जे जे लोक माझ्यासोबत होते रामाच्या अवतारामध्ये सगळे वानर होते कृष्णाच्या अवतारामध्ये सगळे त्याचे गोपाळ होते आणि या अवतारामध्ये सगळे कोण आहेत हे सगळे वारकरी आहेत. या सगळ्या वारकऱ्यांना जर माझं दर्शन घ्यायचं तर मला परशुराम म्हणून चालेल का. आता समजा इथं एखादा माणूस समजा देवच परशुरामाच्या रूपात आला मागूनच ओरडत आला कोण महाराज पाहतो त्याची महाराज पहिले बाकीचे तुम्हाला उठायला वेळ लागेल घाबरू की नाही आपण. समजा आता नागामध्ये देव आहे की नाही सर्पबिंदू नारायण पण तुम्ही सगळ्याजणी नागपंचमीला नागाची पूजा करता पण कोणत्या दगडाच्या नाही त्या चित्राच्या खऱ्या नागाची पूजा करता का तुम्ही नाही. आणि समजा करायला गेल्या खरा नागोबा डुलतोय तो त्या समोर दुधाची वाटी ठेवली त्याच्यात लाह्या टाकल्या अजून काय असेल ते त्याला दिलं त्याला हळदी कुंकू व्हायला लांबून आणि म्हणले नागोबा माझा भाऊ कसं नाही ना. महाराज म्हणले सर्प विंचू नारायण म्हणून सर्प आणि विंचू तरी एकदा चावतील पण नेहमी चावणारे असे 7 विंचू किती बसलेले किती हे आपल्याला ओळखू सुद्धा येत असे डसणारे असे चावणारे खूप लोक कोपरकडे हाणणारे तुम्हाला वाईट बोलणारे तुम्हाला दोष काढणारे तुमच्यातलं गुण पण तुम्हाला दाखवून देणारे तुम्हाला नेहमी खाली पाहायला लावणार तुमचा अपमान करणारे या जगात सगळे लोक आहेत पण या सगळ्यांना पोटात घेणारे फक्त संत आहेत. म्हणून संतांना शरण जावं संत सर्व म्हणून बाकीच्या सगळ्या अवतारामध्ये त्याने सगळे प्रकार करून पाहिले. मग त्याच्या लक्षामध्ये आलं की आता जिथं
जिथं मी उभा आहे तिथं माझे भक्त मला दर्शनाला येतील. मग त्यांचं दर्शन घेताना जर माझे पाय मागे पुढे असतील तर देव दर्शन कसं घेतील? म्हणून तो कसा उभा आहे? महाराज म्हणले समचरणी उभा. दोन्ही पाय त्यानं सारखे ठेवले. आणि असा देव कुठे उभा आहे म्हणले? समचरणी उभा चैतन्याचा गाभा. आता या अभंगातली गंमत काय माहिती का? जेवढे पहिले पहिले अभंगात पूर्वार्ध आणि उत्तरार्ध असे दोन हे असतात, टप्पे असतात. पहिला काय? समचरणी उभा. म्हणजे तुमच्या लक्षात समचरणी उभा म्हणजे की देवाचं रूप दिसतं. देवाला स्वरूप पण आहे. तुम्हालाही रूप आहे आणि तुम्हालाही स्वरूप आहे. मलाही रूप आहे आणि मलाही स्वरूप आहे. हे जे दिसतं तुम्हाला हे माझं रूप आहे, पण माझं स्वरूप तुम्हाला माहिती आहे का? नाही माहिती. तुमचं स्वरूप मला माहिती आहे का? नाही माहिती. आपल्या नवऱ्याचं स्वरूप कसं आहे हे फक्त त्याच्या बायकोलाच माहित असतं. आणि आपली बायको कशी हे फक्त नवऱ्यालाच माहित असतं. घरात वागणारा पुरुष तोच बाहेर पडला की बाहेर वागणारा पुरुष हे त्याचं बाहेर दिसणार रूप आहे, पण त्याचं स्वरूप आज कसं आहे? काही काही नवरे असे घरात पाऊल टाकलं जसं काही एखादा रावण राक्षसच घरात आला. पोरं पटापटा पटापटा उठते. लांबूनच दिसलं की ती म्हणते पप्या तुझ्या बापाला, की पोरं हातातला मोबाईल टाकून देऊ, टीव्हीचे बटन बंद करून लगेच पुस्तक घेऊन बसते. काय कारण? कारण त्याचं घरात येणारं जे स्वरूप आहे हे त्यांना माहिती आहे. पण बाहेर मात्र आमचे बाबा आमचे कुठे हे त्याचं बाहेरचं रूप आहे, पण आतलं स्वरूप वेगळं आहे. तसं देव जो तुम्हाला दिसतोय, महाराज म्हणजे समचरणी उभा, हा त्याचं रूप आहे की नाही? बरोबर आहे का? म्हणले रूप पाहता गोचरी सुख झाले हो सागरी तो हा विठ्ठल बरवा. हे त्याचं रूप आहे, पण त्याचं स्वरूप कसं आहे? नाथ महाराज म्हणले चैतन्याचा गाभा. आता रूप दिसतं पण स्वरूप दिसत नाही. म्हणून पूर्वार्धामध्ये रूपाचं वर्णन आहे आणि उत्तरार्धामध्ये स्वरूपाचं वर्णन आहे. समचरणी उभा पण चैतन्याचा गाभा. चैतन्य कसं सगळीकडे दिसतं का? चैतन्य दिसत नाही पण जाणवतं. सूर्य उगवलाय कधी कळतं? जेव्हा त्याचा प्रकाश सगळीकडे पडतो. महाराज म्हणाले बिंब तरी बचके एवढे परी प्रकाशास त्रैलोक्य तो कडे. बरोबर आहे. तसं उगवलेला सूर्य उगवलेला दिसतो, प्रकाश पडलेला सगळीकडे जाणवतो. तसं ही जी त्रैलोक्याची शोभा आहे ही कुणामुळे? त्या भगवंतामुळे. हे त्याचं स्वरूप आहे. समचरणी उभा चैतन्याचा गाभा त्रैलोक्याची शोभा. दुसऱ्या चरणामध्ये महाराज म्हणतात भक्ताचे जीवन साधका साधन, भक्ताचे जीवन साधन.
सेवन साधका साधन सुखाचे ज्ञान पांडुरंग. जेवढे काही भक्त पांडुरंगाचे झाले सगळ्यांचं जीवन कोण आहे तर पांडुरंग. तुम्हाला सांगा ना, तुम्ही खाली बसलेले आणि आम्ही माझ्या सगळं उभे असलेले असं एक तरी व्यक्ती आहे की ज्यांनी पांडुरंगाचं दर्शन नाही घेतलं. पंढरीच्या गावात प्रत्येक गावामध्ये मंदिर आहे, पण मग पंढरीलाच का जावं? कारण तो आपला जीवन प्रवाह आहे तो आपला. पांडुरंगाचं दर्शन घेतलं नाही असा महाराष्ट्रातला एकही माणूस बघा. घरात आपल्या नळ आहे, प्रत्येकाच्या घरात नळ आहे. नळाला पाणी कुठून येतं म्हणजे टाकीत येतं. टाकीत पाणी कुठून येतं म्हणजे नदीतून येतं, धरणातून येतं. धरणात पाणी कुठून येतं वरच्या पावसाचं पडतं. मग एवढं जरी असलं तरी वरच्या पावसावर अवलंबून राहावंच लागतं की नाही. म्हणजे आता धरण भरलं, आता काही काळजी नाही, कधी ना कधी आटणार आहे. म्हणजे हो धरण आटणार का, पण आमची पाण्याची टाकी भरली आहे, किती वेळ राहील ती, किती दिवस राहील. म्हणलं आम्ही पाणी साठवून ठेवलंय, धरणातलं आटू द्या, टाकीतलं आटू द्या, नळाला येऊ देऊ नका आमच्याकडे, किती दिवस राहील. कधीतरी कुठेतरी पाऊस यावाच लागतो, ते भरावंच लागतं. तसं ते म्हणजे न आटणार पाणी. म्हणून गावातलं पांडुरंगाचं मंदिर जरी असलं त्याला तुम्ही जरूर जा, पण कधीतरी एकदा धरणाकडे जावंच लागतं. अशा सगळ्या भक्तांचं जीवन कसं आहे तो. म्हणून तुम्ही पहा, जे जे भगवंताचे भक्त आहेत, पूर्वीच्या काळातले सगळे संत, पूर्वीच्या पुराणातले जेवढे देवाचे भक्त आहेत, त्या सगळ्या भक्तांनी भगवंताचं नामस्मरण केलं, भगवंताला आपलं केलं. गोरोबा काकांसारख्या श्रेष्ठ भक्तानं भगवंताचं नामस्मरण केलं. भगवंताचं नामस्मरण इतकं केलं की पायाखाली आलेलं मूल सुद्धा त्यांना नाही दे शुद्धी मूल तोडली भगवंत इतका आपलासा झाला होता की काम करत असताना भगवंताचं नामस्मरण करावं. कामामध्ये काम काही तो बोलले, महाराज आम्हाला प्रवचनाला यायला वेळ नाही, नका येऊ. महाराज आम्हाला हरिपाठ पाठ नाही. पण तुम्हाला हे माहित नाही, हरिपाठ जरी पाठ नसला तर हरीचा पाठ तुमच्या अंगातून वाहतो. वाहतो का नाही सांगा. आपल्या शरीरात 70% पाणी आहे, रक्त आहे, काय पाठच आहे ना. ते आटलं तर काय होईल. तो आटू नये म्हणून देवाचं नाव करायचं, देवाचं नाव घ्यायचं, म्हणून तो पाठ वाहत राहतो. आणि हरीचा पाठ जर जोपर्यंत वाहत आहे तोपर्यंत काय आहे, जोपर्यंत हरीचा पाठ आपल्या अंगातून वाहतोय तोपर्यंत तो काय म्हणले, चाले हे शरीर कोणाची आसक्ती कोण बोलविते
देखवी ऐकवी एक नारायण. पुढे काय उत्तर आहे? बयाचे भजन चुकून आलं. ज्या दिवशी त्याचं भजन चुकलं तुम्हाला असं वाटलं पाहिजे काहीतरी चुकलं, काहीतरी चुकलं नाही, सगळं चुकलं. म्हणून सकाळी 4:30 ते रात्रीचे 11 तुम्हाला जरी काम असलं तरी भगवंताचं नामस्मरण केलं पाहिजे. हे नामस्मरण जो करतो तो भगवंताचा खरा भक्त. म्हणून ते जीवन काय? भक्ताचे जीवन. बरोबर काका? घरी कुंभाराचं काम, कुंभाराच्या जातीत जन्माला आलेले. बरोबर काका म्हणले? कुलालाचे वंशी जन्मले शरीर. गोरा बनले. बरोबर काका? कुलालाचे वंशी जन्मले शरीर, तो गोरा कुंभार हरिभक्त. कुंभाराच्या घरात जन्म लागले हे मूल स्वतःला म्हणतात कुलालाचे वंशी जन्मले शरीर. त्यांना जाणीव आपण कुठे जन्माला आलो. काही काही जणांना जाणीव आहे आपण कुठे जन्माला आलो. ज्यांना आपण कुठे जन्माला आलो याची जाणीव नाही त्याला कशाचीच जाणीव नाही. आपण कुठे जन्माला आलो याची आपल्याला जाण असली पाहिजे. म्हणून माणसाला आपली जागा कळली पाहिजे. ज्याला आपली जागा कळली तो खऱ्या अर्थानं जागा चुकली की मेल्यापेक्षा भेटत. म्हणून आपली पायरी ओळखून प्रत्येकाने राहिलं पाहिजे. तुकोबाराय म्हणले मी आहे पण मी कोण आहे म्हणले? तुमच्या पायरीचं दगड वाचते. पाहता तुकोबाराला कुठं नेऊन बसवलं? काळसावर नेऊन बसवलं. पण काळसावर असणारे तुकोबाराया सुद्धा ज्ञानेश्वर महाराजांकडे पाहताना, नाथांकडे पाहताना, नामदेवरायाकडे पाहताना काय म्हणतात? शरण शरण एकनाथा, शरण शरण आमच्यासारखा तुटका फुटका 4 कीर्तन करून म्हणतात आमच्यावर कोण नाही. जागा चुकली बाबा. जागा चुकली. ताठा केला, अभिमान केला, भगवंताच्या नामस्मरणापासून दूर गेला आणि देवाचं संताचं या व्यतिरिक्त सांगू लागला. ग्रंथातलं, भागवतातलं, ज्ञानेश्वरीच्या व्यतिरिक्त बोलू लागला. मी तर म्हणतो आशाला बोलवूच नका. आशाचं अजिबात ऐकू नका. जो देवाचा आणि संतांचा सांगतो, भागवतातलं, गीतेतलं, ज्ञानेश्वरीतलं सांगतो, संतांच्या ग्रंथातलं सांगतो, अशा कीर्तन करावं बोलवा त्याच ऐका. वगैरेतल्या सासूच्या गप्पा सांगण्याचा अजिबात ऐकू नका. हा भक्तच नाही, हा चोर आहे. म्हणून हरिपाठ लिहिताना ज्ञानोबारायांनी तुमच्या आमच्यासाठी लिहिण्यापेक्षा जास्त महाराज लोकांसाठी लिहिला. प्रपंच करीशी सायास करीशी प्रपंच लिहिण्याशी प्रश्न केला. प्रश्न रात्री 5ला निघतो, 7ला पोहोचतो, कीर्तन करतो, 9ला निघतो, रात्री 11ला घेतो. भजन कधी करतो? देवाचं नाव कधी घेतो? नुसत्यात आणतो पाकिट गोळा करून. भक्त म्हणून काय तुमचं? देवाचं नाव कधी? कित्येक लोक असे त्यांना महाराज लोक हरिपाठ पाठ नाही.
विचारा पाठ आहेत का ते सोडून नाथांचा ज्ञानोबारायांचा सुद्धा नाही. काकडा पाठ नाही लोकाला. 100 चरणाच्या अभंग माळपिढ्यातले लोकांना एखाद तरी त्याच्यातलं प्रमाण पाठ असेल. मला त्या विषयाकडे जायचं नाही, पण अशा लोकांची वानवा झाली. लोक बघलेतलंच सांगायला लागले. आपल्याला ऐकावं गोड लोक महाराजांनी जोक नाही केला, आणला पाहिजे महाराज पर्यंत म्हणणार कशाला जोक पाहिजे. हा प्रसंगावरून विनोद तयार करा, हरकत नाही, परंतु त्या विनोदाचा सुद्धा लक्षार्थ, त्याच्यातला भावार्थ, त्याच्यातलं तत्व तुमच्या लक्षात आलं पाहिजे. तर विनोद करण्यात अर्थ आहे, अन्यथा काय. म्हणून भक्त जर असेल तर काय केलं पाहिजे. महाराज म्हणले विठ्ठलाचे नाम स्मरे वेळा वेळा आणि नेत्री वाहे सत्यदीप. देवाचं नाव आपल्या मुखातून येत असताना आपल्या कंठामध्ये प्रेम दाटलं पाहिजे. महाराज म्हणले कंठी प्रेम दाटे गोविंद गोविंद मना लागल्या मग गोविंद देताया वेदना देवालया. एक वेळ अशी भगवंताचं नामस्मरण करता 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 तुम्हाला देवाचं नाव घ्यायची गरजच नाही पडणार. आपोआप तुम्हाला नाव भगवंताचं मुखात येईल. तुम्ही किती दाब नाही आता विठ्ठल विठ्ठल म्हणायचं तरी आतून विठ्ठल आवाज येईल. तुम्ही झोपले तुम्ही नाही देवाचं नाव तोंडातून घेतलं तरी तुमचा इथून आवाज येईल विठ्ठल 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 विठ्ठल. मी माझ्या मनाचं सांगत नाही. ज्ञानोबा म्हणले अजपा जपणे उलट प्राणाचा जेव्हा तुम्ही सतत 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 देवाचं नाम. सतत म्हणजे कधी. सतत म्हणजे सततच, हे काही क्षण नाही. रिकामा अर्धगडी राहून अर्धा क्षण सुद्धा देवाचं नावाशिवाय राहायचं नाही. कशाला बोलायचं कुणाशी, कोणाला कशाला चौकशा करायच्या. गेली होती सासरे आली का बाहेरून बरी आहे का, तुला दिवस गेले का, काय करायचं तुला, तुझ्याशी काय घेणं त्याची, काय आणलं. पण ते नाही, तुला किती पोरं तुझे पोरं काय करते वृद्धाश्रमात टाकले, काय भानगडी करायचे. काय नाही, भेटले जय हरी जय हरी संप. जे काय बोलायचं असेल तो संवाद डोळ्याने चालला पाहिजे. योगी याच्या पुन्हा योगी हे जाणे हरिमुला काहीतरी आबोला नाथांचं ते अभंगच आहे. हरिबोला भांडता हरिबोला कांडता हरी हरी हरीच करा. तुकोबरा म्हणले हरी हरी तुम्ही म्हणारे सांगितले. आणि नका पडू गबाळाचे भरे आहे पण आपल्याला गबाळच गोळा करायची. पंढरीच्या वारीला निघाले की पिशव्या घेतात मोठाले शबनम, कशाला तर बिस्किट गोळा करायचा. निघाले आळंदीतून आपल्या दिवे घाटात जाऊस तर काय काय वाटते लोक त्या घाटात आले. बापरे, काय लाडू काय 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 सांगा. काही जण तर ते राजगिऱ्याचे किती लागते, राजगिऱ्याचे लाडू देवघरात माणसं वाटणे. एखाद्या पुढे 6-7 लाडूचा भात झाला, दुधात टाकून नुसता लोक पिशव्या शब्द भरू कशाला. देव इतका हुशार महाराज की तुम्हाला दिवे घाटाच्या खालून शबनम भरून राजगिऱ्याचे लाडू घेऊन येतो. आणि दिवे घाटातून वर चढले की असा पाऊस येतो, शबनम सुद्धा हाताला राहतो. लाडूचा नुसता चिखलच. देव पण म्हणून तुम्हाला जेवढं लागतं तेवढं घ्या. लोक ते नाही, देवाचं नामस्मरण नाही, फक्त घरातून निघून वेशीतून बाहेर पडत एकदा वेशीच्या बाहेर पडलं की टाळ गळ्यात शबनम गळ्यात काढलंच. हे ज्या मुखातून भगवंताचं नामस्मरण घ्यायचं ते मुख तंब मुखात, ते मुख सुपारी खात, ते मुख कसं देवाचं नाव यायचं आणि कसा देव पावायचा. ग्रंथाचं पान थुंका लावून उलटू नये, पाण्याची वाटी जवळ ठेवावी. नसं तर आता रबर मिळतं ते ठेवावं. नोटा मास्ताना सुद्धा थुंका लावू नये, लक्ष्मी. ग्रंथाला बोट लावताना थुंका लावू नये कधी, कारण तुमचा थुंका तितका पवित्र नाहीये.
काय काय ते थुंक्यात ते, म्हणून मी माईक पासून लांब राहतो नेहमी. मला माहिती त्या माईकला कोणाला मी यांना जे म्हणलं सारखं माईक पासून लांब राहा. कोण कोण काय काय खातं काय काय नाही त्याचा रोग आपल्याला लागतो, दोष. विषयात त्यात जायचं नाही. मी सांगत होतो भक्त काय, थोरात काका म्हणले असा भक्त आहे की भगवंताचं सतत नामस्मरण करत होते, इतकं की चिखल तोडताना त्यांचं मूल पायाखाली आलं, देहाची शुद्धी राहिली नाही. पण भगवंताचं नामस्मरण चुकलं नाही. हे भक्ताचं जीवन. अनेक उदाहरणं देता येतील आपल्याला. निळोबा राहिली भगवंताचं नामस्मरण तर केलंच केलं, पण भगवंतापेक्षा श्रेष्ठ असताना आपल्या सद्गुरूचं नामस्मरण केलं. तुकाराम 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 तुकाराम. आणि अशी इच्छा व्यक्त केली की मला माझे सद्गुरू तुकोबाराय भेटलेच पाहिजे. आता तुकोबारायचं सदैव वैकुंठ गमन झालेलं तुकोबाराय कशी येणार, पण हट्ट धरून बसले. एक नाही, दोन नाही, 10 नाही, 15 नाही, 20 दिवस नाही, 40-42 दिवस उपोषण केले. म्हणले माझे सद्गुरू तुकोबाराय मला भेटले पाहिजे. आणि मुखातून एकच चालू होतं, तुकाराम 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 तुकाराम. देवाला दया आली. देवाला वाटलं जर हा निळोबा गेला मेला तर तुकोबाराला काय उत्तर देऊ स्वर्गात. देव प्रगट झाला, निळोबाच्या खांद्याला हात लावला, म्हणला निळोबा अरे मी आलो, डोळे उघड. म्हणले तू कोण आहे, म्हणले मी देव आहे. म्हणले प्रार्थना वाचून आला काय, तुझ्या लागी येते बोलाविले कोणी, तुझ्या लागी येते बोलाविले कोणी, प्रार्थना वाचोनी आलासी. शंख चक्र गदा पद्म मुकुट घातलेला पदांबर घातलेला भगवान म्हणजे तुला बोलवलं कुणी. देवाचा सगळ्यात जास्त अपमान कुठं झाला असेल तर इथं झाला. न बोलवता देव, देव समोर उभा निळोबानी पाहिलं म्हणजे तुला मी बघणार नाही, माझा देव फक्त तुकाराम हे आले पाहिजे. तुकोबारायांनी सदैव वैकुंठ गमन केलं असतं सुद्धा आपल्या शिष्याला भेट की हे भक्ताचं जीवन, हे भक्ताचं जीवन. मला सांगा देवाच्या दर्शनाला जायला लागलो आपण आणि आपला स्वायरा आला, गपचूप बसतो की नाही आपण. बाबा रागीन त्याला पोरगी दिलेली आहे, आपण त्याला हिंमत करून म्हणतो का महाराज जरा नंतर आहे माझा दर्शन नाही ना. देवाचं दर्शन चुकतं का नाही आपलं, तेव्हा गप्पा मारायला बसलं. हे जीवन आहे का आपलं? नाही. भक्ताचं जीवन असं आहे की फक्त एकच भक्ताचे जीवन. आणि मग अशा भक्ताच्या जीवनाचं काय, साधका साधन असं साधन करणारा जो भक्त आहे, महाराज म्हणले सुखाचे निदान. निदान या शब्दाचा अर्थ आहे भांडार. एखादी गोष्ट भांडारातून जर काढून आणली कमी पडते का? लग्नामध्ये ते हे असतं, काय असतं ज्याच्यामध्ये सगळं साहित्य ठेवलं त्याला काय म्हणतो आपण? कोठीघर. किती आणलं तर संपत का त्याचं? नाही संपत. तसं देवाचं नाव किती आणलं तर संपत का? तसं नामदेवराय देवाचं नाव घ्यायचे, भगवंताचं नामस्मरण करायचे, संपलं का? नाही. अहो ज्ञानोबरायासारख्या श्रेष्ठ संतांनी नामदेवरायाकडे पाहिलं आणि सांगितलं पंढरीरायाचा तू प्रेम भांडारी. नामदेवराया तू प्रेमाचं भांडार आहे, देवाचं नाव तुझ्याजवळ इतकं आहे की किती जरी घेतलं तरी संपत नाही. हे भक्ताचं जीवन. भक्ताचे जीवन साधका साधन आणि सुखाचे निधान पांडुरंग. देवाचं नाव घेतलं की तुम्हाला सुखच मिळालं, कारण सुख देवाला कोण आहे? फक्त पांडुरंग. सुखरूप ऐसा तुझा कोणी सांगा, फक्त पांडुरंग. त्याच्याजवळ दुसरं काही नाही. काय मला सांगा, 19 दिवस पै चालतो पैठण ते पंढरपुरात. तिथे गेल्यानंतर सुद्धा स्नान केलं आषाढ शुद्ध दशमीला रात्री चंद्रभागेमध्ये. सकाळीच आपण रात्री स्नान केले की लगेच बारीक लागतो. कोणाचं 12 तास, कोणाचं 14 तास, कोणाचं 16 तास, कोणाचं 18 तास दर्शन होतं. पण एवढं होऊन सुद्धा देवाच्या चरणावर डोकं टेकवलं आणि पश्चिम द्वाराने बाहेर पडलं की चेहऱ्याचा आनंद कसा असतो? भाग गेला, हे सुख आहे. आणि
पुन्हा पुढच्या वर्षी जायची आस तेव्हापासून लागते. हे सुख आहे कारण भगवंताजवळ काय ते सुखाचे निदान पांडुरंग विठोबा रघुमाये.